पंतप्रधान मोदी आज 35,440 कोटींच्या कृषी योजनांचा शुभारंभ करणार आहेत। यामध्ये 24,000 कोटींची पीएम धनधान्य कृषी योजना आहे आणि 11,440 कोटींचा डाळींमध्ये आत्मनिर्भरता मिशन याचा समावेश आहे। आणि या योजनांचा उद्देश हा शेती उत्पादकता वाढवणं, डाळींचं उत्पादन आणि क्षेत्र विस्तारणं तसंच शाश्वत शेती पद्धती आणि पायाभूत सुविधांना चालना देणं असं आहे। मोदी भारतीय कृषी संशोधन संस्थानात एका विशेष कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि 5,500 कोटींच्या कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया प्रकल्पांचं उद्घाटन करतील। शिवाय 815 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी सुद्धा ते करतील। विषारी कफ सिरप मृत्यू प्रकरणामध्ये श्रीसंत फार्मास्युटिकलचे मालक जी रंगनाथन याला 20 ऑक्टोबरपर्यंत 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी ही कोठडी सुनावली। मध्य प्रदेश एसआयटीनं तामिळनाडूवरून जी रंगनाथन याला अटक केली। काल नागपूर विमानतळावर आणलं आणि तिथून रस्ते मार्गे परासिया कोर्टात हजर केलं होतं। पोलिसांनी कोर्टात हजर केल्यावर परासिया इथे स्थानिक वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेण्यास नकार दिला, त्यामुळे रंगनाथन त्यानं स्वतः कोर्टात बाजू मांडली। जी रंगनाथन याच्या विरुद्ध छिंदवाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवध, औषधामध्ये भेसळ किंवा प्रदूषित करणं अशा गुन्ह्यांची नोंद केली आहे। समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचा फेसबुक पेज सस्पेंड करण्यात आले। जवळपास 80 लाख फॉलोअर्स त्यांना फॉलो करत होते। ही तांत्रिक बिघाड होती की इतर काही समस्याही अजून समोर आलं नाहीये। सध्या नेते आणि कार्यकर्ते संतापलेले आहेत। मेरठमधील सरधना मतदारसंघाचे आमदार अतुल प्रधान याविषयी बोलताना म्हणाले की सरकार अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाउंट बंद करून त्यांना जनतेच्या मनातून काढून टाकू शकत नाही। या प्रकरणामध्ये मेटा इंडियाकडून अजूनही कुठलं विधान जारी झालं नाहीये। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिल्ली इथे एका कार्यक्रमात बोलत असताना देशात वाढलेल्या मुस्लिम लोकसंख्येबाबत महत्त्वाचं विधान केलं। भारतात मुस्लिम समाजाची लोकसंख्या झपाट्यानं वाढतेय आणि त्यामागचं काही कारण सुद्धा त्यांनी सांगितलं। पुढे त्यांनी निवडणुकीचा सुद्धा उल्लेख केला। जे भारतीय नागरिक आहेत तेच निवडणुकीत मतदान करू शकतात असं शाह म्हणाले। मुस्लिम समाजाची लोकसंख्या 24.6% वाढल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं। घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढू असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं। सर्वांना येऊ दिलं तर आपला देश धर्मशाळा होईल। मतदानाचा अधिकार फक्त नागरिकांनाच आहे असंही त्यांनी सांगितलं। जर जगातल्या कोणत्याही व्यक्तीला भारतात येण्याची परवानगी दिली तर देश धर्मशाळा होईल। घुसखोरीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ नये, त्यांना राजकीय संरक्षण दिलं जाऊ नये। आम्ही घुसखोरांना शोधणार, देशाच्या बाहेर हाकलवून लावणार असं मत त्यांनी व्यक्त केलं। ते एका कार्यक्रमात बोलत होते। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या जागावाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। आज रात्रीच औपचारिक जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। उद्या दुपारनंतर दिल्ली किंवा मग पटना इथे जागावाटपाची घोषणा होईल। त्यानंतर भाजप कोर ग्रुपची बैठक 11 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये होणार आहे। तर लोजपा संसदीय मंडळाची बैठक देखील त्याच दिवशी सकाळी 11 वाजता दिल्लीत होईल। भाजपची केंद्रीय निवडणूक समिती 12 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता बैठक घेईल। सीईसी नंतर एनडीए उमेदवारांची पहिली यादी रविवारी रात्री किंवा 13 ऑक्टोबरला सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे। कच्च्या कैद्यांच्या मतदानासंदर्भात सरन्यायाधीश BR गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस दिली। जवळपास 4.5 लाख कच्च्या कैद्यांच्या मतदानाच्या हक्काशी संबंधित हा सगळा विषय आहे, जे अजूनही दोषी सिद्ध झाले नाहीयेत। जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत या कैद्यांना निर्दोष मानलं जातं। तरीही त्यांना मतदानापासून वंचित ठेवणं चुकीचं आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। निवडणुकीमध्ये मतदान करणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, परंतु तुरुंगात असलेल्या कैद्यांना हा हक्क नाही। उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली। राजेंद्र नगरमधील या हॉटेलच्या तळघरातील बारमध्ये आग लागली। ही माहिती कळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते। हॉटेलमधील ग्राहक तसंच कर्मचाऱ्यांना फायर एक्झिटमधून सुरक्षितपणे वेळीच बाहेर काढलं गेलं, त्यामुळे जीवितहानी झाली नाही। तब्बल 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, पण आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलं नाही। उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये पनकी पोलीस ठाण्याच्या मौरंग मंडी परिसरामध्ये मेट्रो कंपनीच्या गोदामाला आग लागली। 12 तासापेक्षा जास्त काळानंतर ही आग विझली गेली नाही। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवणं प्रचंड कठीण जातंय। गोदामात केमिकल पदार्थ आहेत आणि त्यामुळे आग आणखी भडकते। आसपासच्या रहिवाशांमध्ये सध्या भीती आहे। धुराचे लोट सगळीकडे पसरलेले आहेत। जवळची घरं, ट्रॅक्टर एजन्सी आणि इतर वाहनांना सुद्धा धोका निर्माण झालाय। गोदामातील केमिकलमुळे आग विझवणं हे अवघड जात आहे। सतत धमाके होत आहेत। आगीच्या लपेटांमुळे आसपासच्या परिसरामधून लोक घराबाहेर पडलेले आहेत।
आसाममधील जोरहाट इथे शुक्रवारी एक हत्ती शाळेच्या आवारात शिरला। विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सगळेच जण घाबरले। हत्ती मुख्य प्रवेशद्वारातून आत आला आणि आवारात फिरताना दिसला। स्थानिकांनी सांगितलं की त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून वन विभागानं याकडे लक्ष दिलं नाही। आम्ही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांना वनमंत्र्यांना जबाबदार धरून वन विभागाला आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्याची विनंती केलेली आहे, असं स्थानिकांनी सांगितलं। भारतीय पायलट महासंघानं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानांना ग्राउंड करण्याची मागणी केली। आठवड्यामध्ये 2 घटनांनंतर FIP-ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून विद्युत प्रणालीची तपासणी आणि एअर इंडियाचे विशेष ऑडिट करण्याची मागणी केली। FIP-चे अध्यक्ष कॅप्टन CS रंधवा यांनी या प्रकरणामध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांना पत्र लिहिलं। FIP 5000 वैमानिकांचं प्रतिनिधित्व करते। मंत्रालयानं अजूनही त्याबाबत प्रतिसाद दिलेला नाही। नवजोत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंजाबच्या राजकारणामध्ये उतरणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्यांनी दिल्लीमध्ये अचानक प्रियंका गांधी यांची भेट घेतली आणि 2027 मधील राज्यसभा निवडणुकीत ते सहभागी होतील अशा चर्चा सुरू झाल्या। नवजोत सिंग सिद्धू यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर केला। कठीण काळामध्ये प्रियंका गांधी आणि त्यांचे भाऊ राहुल गांधी यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले। कठीण काळात मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचा आणि राहुल गांधींचा आभारी आहे, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलंय। जीएसटी कपातीमुळे उत्पादन क्षेत्राला गती मिळणार आहे। गुंतवणूक वाढून उत्पादन क्षेत्राचा विकास होईल आणि विस्तार होईल, असं मत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या तिमाही अहवालामध्ये नमूद केलंय। वाहन उद्योग, यंत्र, बांधकाम उपकरणं अशा भांडवली वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, रसायनं, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सहयोगी उद्योग घटकांशी संवाद साधून जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अहवाल तयार केला गेला। जवळपास 87% उद्योग घटकांनी उत्पादन क्षेत्राच्या वाढीची गती मागच्या तिमाहीपेक्षा अधिक होईल अथवा तितकीच राहील असं मत व्यक्त केलं। दक्षिण अटलांटिक महासागरात शुक्रवारी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं युनायटेड स्टेट्स ऑफ जिओलॉजिकल सर्व्हेनं सांगितलं। या भूकंपामुळे चिलीच्या पश्चिम किनारपट्टीवर सुनामीचा धोका निर्माण झालेला, पण जवळपास 1 तासानंतर धोकादायक लाटांचा हा धोका टळलेला आहे। सिस्मॉलॉजिस्ट उपलब्ध डेटाचं पुनरावलोकन करतील आणि भूकंपाची तीव्रता बदलू शकते असं म्हटलं गेलेलं आहे। उत्तरेकडील टोकाला भूकंप, त्याचबरोबर सुनामीचा इशारा दिला गेलाय। भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाल्याची शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच वेगवेगळ्या कारणांना चर्चेत येतात आणि आता त्यांनी चीनवर संताप व्यक्त केलाय। चीननं रेअर अर्थ मेटलवर निर्यात करताना नियमांमध्ये बदल केला, त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला। चीनी वस्तूवर 100% कर लादण्याची घोषणा त्यांनी केली। सध्या असलेल्या कोणत्याही शुल्काव्यतिरिक्त हा कर असून या महत्त्वाच्या सर्व सॉफ्टवेअर्सच्या निर्यातीवर सुद्धा नियंत्रण आणण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली। ट्रम्प यांनी जाहीर केलेले नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत। नोबेल पारितोषिक समितीने यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अपेक्षाभंग झालाय। कारण गेल्या काही महिन्यांमध्ये ट्रम्प यांनी सातत्यानं आपण जगातील 8 युद्ध शांततेच्या मार्गाने संपवल्याचे दावे केले होते, त्यामुळे आपण शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं। पण ट्रम्प यांना नोबेल नाकारला, त्यामुळे व्हाईट हाऊसनं नोबेल पारितोषिक समितीवर टीका केली। त्यांनी म्हटलं की नोबेल समितीनं मारिया कोरिना मचाडो यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिलंय, असं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते स्टीव्हन चुंग यांनी एक्सवर पोस्ट करताना लिहिलंय। शांततेसाठी नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांनी मला फोन केला, तुम्ही खरोखरच या पुरस्कारासाठी पात्र आहात, म्हणून मी तुमच्या सन्मानार्थ हा पुरस्कार स्वीकारत आहे, असं त्या म्हणाल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी ट्रम्प यांची अनेक वेळा इच्छा त्यांनी बोलून दाखवलेली होती, मात्र व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना हा पुरस्कार दिला गेला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार हुकल्यानंतर भारतीय उद्योगपतींनी त्यांना ट्रोल केलंय। मारिया मचाडो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांची खिल्ली उडवणारे हजारो मीम्स व्हायरल होत आहेत। यामध्ये अनेक भारतीय नेटकऱ्यांचा समावेश आहे। भारतीय उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सुद्धा ट्रम्प यांची खिल्ली उडवली। ट्रम्प पाकिस्तानशी का मैत्री करत होते? मोहसिन नकी यांनी आशिया कप कसा चोरला हे शिकण्यासाठी का? आता ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार गमावलाय। पाकिस्तानी